भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावामध्ये नुकताच ग्रामपंचायत पिंपळास सरपंचपदी पिंपळास गावचे सुपुत्र तथा शिवसेना भाजप युतीचे डॅशिंग सरपंच जगदीश जनाबाई राजाराम भोईर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच शिवसेना भाजप युतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या वतीने मनोगत देखील व्यक्त करण्यात आली। त्यासोबतच समस्त ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने देखील त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरघोस अशा शुभेच्छा देखील देण्यात आल्या। त्यासोबतच संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली। विशेष म्हणजे नवनिर्वाचित सरपंच जगदीश भोईर यांनी गावाच्या विकासासाठी मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न मी 100% करणार असल्याची माहिती देखील यावेळी नवनिर्वाचित सरपंच जगदीश भोईर यांनी दिली आहे व खास करून गावातील ज्येष्ठ लोकांसाठी व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी देखील येत्या काळामध्ये चांगले उपक्रम राबवण्यात येतील अशी माहिती आपल्या मनोगतातून नवनिर्वाचित सरपंच जगदीश भोईर यांनी व्यक्त केली आहे। तसेच आलेल्या शुभेच्छुकांचे मनोरंजन व्हावे याकरिता नवनिर्वाचित सरपंच जगदीश भोईर यांच्या वतीने ऑर्केस्ट्राचे देखील आयोजन करण्यात आले होते व सर्व मान्यवरांसाठी जेवणाची देखील सोय करण्यात आली होती। त्यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे नवनिर्वाचित सरपंच जगदीश भोईर व समस्त भोईर परिवाराच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। या गावच्या सरपंचपदी माझे वर्गमित्र श्री जगदीश राजाराम भोईर आज या सरपंचपदी विराजमान झालेले आहे। जेवढा आनंद जगदीशला झालेला आहे तेवढाच आनंद हा मलाही झालेला आहे, कारण माझा मित्र आज पुढे पुढे जातो आहे त्याचा खूप अभिमान आहे। गावच्या विकासामध्ये जेव्हा जेव्हा गावचं नाव घेतलं जाईल तेव्हा जगदीशचं नाव अधोरेखित केलेलं असेल आणि जगदीशचं नावाशिवाय गावचा विकास पूर्ण होणार नाही एवढी चर्चा झालेली असेल। कारण जगदीश हा विकासाभूमीच आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, चांगली नोकरीही आहे, त्याच्यामुळे फक्त लोकांची सेवा करणं हा उद्देश ठेवून जगदीश या बॉडीमध्ये काम करतो आहे। जगदीश हा जवळजवळ मागची 10 वर्ष झालं या गावच्या विकासामध्येच आहे, पण शिवसेनेचा तो पदाधिकारी म्हणून काम करतो आहे। त्याच्यामुळे लोकांची सेवा कशी करायची, लोकांपर्यंत कसं पोचायचं ह्याचं चांगलं ज्ञान जगदीशला असल्यामुळे निश्चितच गावाला जगदीशचा 100% उपयोग होईल यात शंका नाही। मी भारतीय जनता पार्टीचा ठाणे ग्रामीणचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जगदीशला या कामासाठी, या पदासाठी आणि त्याच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो।
देणार, मी बोलणार तो नंबर बोलणार आणि त्याच्यानंतर 0 आल्यावर सर केक कापतील. ओके, सगळे रेडी? 5 4 3 2 and 1. सरपंच कसा असावा यांचं एक प्रकारचं गावच्या विकासाच्या कामामध्ये अतिशय मोलाचं एक सहकार्य असतं. मी जगदीश भोईर यांना सांगू इच्छितो, इतर मागील सरपंचांनी जी कामं केलेली आहेत या कामांना कशी गती देण्याचं काम आपण करावं. त्याचबरोबर विकासाच्या साठी आपण घटून जास्तीत जास्त गावचा विकास कसा होईल याचा आपण ध्यास द्यावा. चांगल्या प्रकारचे विकास कामं आपल्या माध्यमातून व्हावी अशी आपल्याकडून मी अपेक्षा करतो. जो विश्वास जनतेने आपल्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही धरा न जाता आपल्या माध्यमातून आपल्याला जो कालावधी मिळाला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जनतेची विकासाची कामं करावी अशी मी आपल्याकडून आशा बाळगतो. त्याचबरोबर सरपंच कसा असावा याचं एक प्रतिबंध उदाहरण म्हणून आपण इतर ग्रामपंचायतींना द्यावा. मगाशी उल्लेख झाला त्या प्रकारचं मार्गदर्शन आणि प्रेरणा सर्व माहितीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व सन्माननीय सदस्यांवर ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखून प्रत्येकाला सरपंच पदावर विराजमान होण्याचा बहुमान या पिंपळ ग्रामपंचायतीमध्ये मिळालेला आहे. विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर जलजीवन मिशन असो, गावचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असो, त्याचबरोबर अंडरग्राऊंड गटार असो, वेगवेगळे प्रकारचे चांगल्या प्रकारची विकासाची कामं आज झालेली आहेत. जो कालावधी उर्वरित कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीमध्ये ती उर्वरित कामे ती आपल्या हातून पूर्ण करावी आणि नवीन योजना असतील त्या योजनांना कशी देता येईल याचा आपण ध्यान देऊन आपल्याला मिळालेला त्या सरपंचाचा बहुमान आपल्या परीने या सरपंच पदाची शोभा वाढवावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचा आदर्श या भिवंडी तालुक्यामध्ये आपण आपल्या कामाच्या माध्यमातून घडवून द्यावा हे आपल्याकडून अपेक्षा करतो. आज पिंपळा गावच्या सरपंचपदी माझी सर्व सन्माननीय सदस्यांच्या एक विचाराने शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या एक विचाराने बिनविरोध निवड झालेली आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो.
त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी पण जो काही उत्साह दाखवला मला सरपंच होण्यासाठी त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो. आताच गिरीश मंत्री साहेबांनी सांगितलं की गावामध्ये अनेक प्रकारची विकास कामं झालेली आहेत. जी काही मागच्या सरपंचांच्या अपूर्ण राहिलेली असतील किंवा चालू असतील ही सर्व विकास कामे मला जो काही कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये मी तो सर्व विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. मी एक विशेष सांगू इच्छितो की मी खरं म्हणजे इलेक्शनच लढवणार नव्हतो ग्रामपंचायतची, पण माझ्या मिसेसने अति फोर्स केला की तुम्ही लढा, की तुमच्या नेतृत्वाखाली अनेक सरपंच सदस्य उपसरपंच झाले, तुम्ही का मागे राहता. मी ठरवलेलं होतं की मी आता कुठलीच निवडणूक लढवणार नाही, पण तिने म्हणजे फोर्सच ठेवला की मी लढलो आणि वार्ड क्रमांक 3 मधून मी भरघोस मतांनी विजय झालो. त्याबद्दल मी माझ्या मिसेसला प्रथम धन्यवाद देईन. माझे सर्व कुटुंबीय नातेवाईक यांनी जी मेहनत घेतली त्या काळामध्ये त्यांचे मी विशेष आभार मानेन. आणि गावामध्ये आता बरेच विकास कामे होत आहेत. साहेबांनी सांगितलं की जरी मिशनची कामं झाली, अनेक रस्ते झाले, अनेक अंडरग्राऊंड गटारं झाली. त्यासाठी आम्हाला गिरीश म्हात्रे साहेब, भाजप शिवसेनेची शिवाजी म्हात्रे, अनेक पदाधिकारी यांचे आम्हाला मार्गदर्शन मिळते. वरिष्ठ पातळीवर सुद्धा मार्गदर्शन मिळते. आणि तालुका लेवलवरनं आम्हाला निधीची मागणी केली, निधी कसा उपलब्ध केला जातो. आता आम्ही जे काही आमची ग्रामपंचायती थकबाकी असेल सर्व सदस्य मिळून ग्रामपंचायत बॉडी मिळून ती थकबाकी वसूल करून गावामध्ये जास्तीत जास्त कशी विकास कामे होतील आणि दृश्य स्वरूपातली कॉम्पिटिकरण झालं पण काहीतरी दृश्य स्वरूपात लोकांना दिसलं पाहिजे की हे काम झालं, हे 5 वर्ष दिसलं पाहिजे, लोकांना रोज येतं जाताची कामं दिसली पाहिजे. अशा प्रकारची कामं करण्याचा माझा ध्यास आहे. आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना भाजपचे पदाधिकारी यांचा मी मार्गदर्शन घेणार आहे, सल्ला घेणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतात त्यांचं सुद्धा महत्त्वाची भूमिका विकास कामामध्ये आणि त्या कर्मचाऱ्यांच्या हातून सुद्धा चांगलं काम घडावं अशी मी आशा बाळगतो. आणि माझ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जो काही काळ देतील आम्हाला आमचे वरिष्ठ त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा मी प्रयत्न करतो. सरपंच साहेब, सरपंच पदाचा जो मान आपल्याला मिळालेला आहे, गावाच्या विकासाबाबत आपला प्रथम पाऊल काय असणार आहे? प्रथम पाऊल म्हणजे मी जास्त विचार करतो ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या गावामध्ये कट्टा नाही. प्रथम मी प्राधान्य देईन ज्येष्ठ नागरिकांना कट्टा बनवण्याचा. कुठं तरी एक चांगली जागा निवडून की जिथे जे ज्येष्ठ नागरिक बसून संध्याकाळी विसावं देतील त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन. मी शाळेसाठी शाळा आपली इमारत मजबूत झालेली आहे. आणखी काही शाळेसाठी करता येईल, विद्यार्थ्यांसाठी करता येईल. उदाहरणार्थ आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, चष्म्यांचे वाटप, वेतन तपासणी शिबिर असे उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आरोग्य शिबिर महत्वाचं आहे, ते मी राबवण्याचा प्रयत्न करतो. तर सरपंच पदाचं श्रेय आपण कोणाला देतो? सरपंच पदासाठी आता मी सरपंच जरी असलो तर याच्या मागे बरीचशी आमचे भाजप शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आहेत, विशिष्ट माझी मिसेस आणि माझे नातेवाईक, बहिणी, भाऊ. गावकऱ्यांना काय संदेश देणार आपण? गावकऱ्यांनी एकच संदेश देईन की बघा आपला गाव स्वच्छ सुंदर दिसावा म्हणून तुम्ही ग्रामपंचायतीकडे बोलू नका देऊ. तुम्ही तुमचा स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा. ज्याचा त्याने अंगण परिसर स्वच्छ ठेवला तर ऑटोमॅटिकली पूर्ण गाव आता स्वच्छ होईल, निरोगी होईल. त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की ज्याचा त्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ग्रामपंचायतीकडनं काही चुका होती त्या पर्सनली येऊन आम्हाला सांगा. एखाद्या ग्रुपवर चॅटिंग करून किंवा हे करून ते गावाच्या बाहेर पडते. त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की त्यांनी काही त्यांना अडचण असेल तर तुमच्या वार्डाचे सदस्य असेल तर तो सरपंच हे असतील त्यांना पर्सनली भेटा. त्यांच्याकडनं नाही झालं तर तुम्ही तुमचा पुढचा पाऊल उचलू शकता. आज इथे आजच्या या माझ्या सरपंच पदासाठी मला जी शुभेच्छा देण्यासाठी आले त्यांची मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा स्वरूप आशीर्वाद दिला त्याचा मी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेणार आहे. आणि याच पद्धतीने त्यांनी मला यापुढे आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद. त्यांचे सर्वांचे आभार. शिवसेना भाजप युतीचे सर्व पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.
आणि खूप पहिल्यापासून म्हणजे बालपणापासून मी त्यांच्या घरात येणं जाणं आहे. भावना माझी खूप चांगली मैत्रीण आहे, त्याच्यामुळे पहिल्यापासूनच आमचा बरोबर नाही पण एक मैत्री स्वरूपात मी खूप गेले आहे आणि त्यांची गरिबी पण बघितली आहे आणि त्यांचा क्रिकेटचा वेळ बघितलेला आहे, त्यांचा सुशिक्षितपणा बघितलेला आहे. आणि आज खूप छान वाटतं का पिंपळस गावाला एक सुशिक्षित सरपंच भेटणार आहे आणि ज्या लोकांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यात ते जी प्रगतीची कामं व्हायला पाहिजेत ती होतील अशी आम्ही अपेक्षा करतो. एक गावचा सुजन नागरिक असं समजून